नमस्कार, स्वागत आहे तुमचे आईच्या स्वयंपाकघरात. मंडळी, गुढीपाडवा जवळ येतोय. या सणाला बऱ्याच घरांमध्ये श्रीखंड केले जाते म्हणण्यापेक्षा विकत आणले जाते असं म्हणता येईल. व्यस्त दिनचर्येमुळे काही गोष्टी तर ॲडजस्ट कराव्याच लागतात. पण हो, थोडा वेळ काढून व्यवस्थित नियोजन करून घरच्या घरी जर दह्याचा चक्का आणि चक्क्याचे श्रीखंड बनवले तर करणाऱ्याला आणि खाणाऱ्याला एक वेगळेच समाधान मिळेल, याची मी खात्री तुम्हाला इथे देते. या गुढीपाडव्याला घरीच करून पहा हे श्रीखंड अगदी सोप्या पद्धतीने. इथे एक पातळ कॉटनचा रुमाल घेते आहे मी. आता यामध्ये आपल्याला दही ओतायचं आहे. असं घट्ट दही घ्या आणि यातलं सगळं पाणी निथून गेलं पाहिजे. तर आपण आता हा रुमाल घट्ट बांधणार आहोत. आणि हे आता उद्या श्रीखंड करायचं आहे तर आदल्या दिवशी हे आपल्याला असं रात्री बांधायचं आहे. आणि अशा ठिकाणी बांधून ठेवा सिंकच्या जवळ, की यातलं पाणी निथळत राहील, पडत राहील. हे पहा असं. आणि हे दुसऱ्या दिवशी आपल्याला काढायचं आहे. पहा, हे दुसऱ्या दिवशी मी हे उघडलेलं आहे. तर आपल्याला मस्त चक्का मिळालेला आहे. पहा, यातलं पाणी सगळं निथळून गेलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये साखर मिक्स करायची आहे. पहा, कुठलंही काम करायच्या आधी आपण हे असं साखर आणि चक्का मिक्स करून ठेवला की ते आतमध्ये साखर विरघळत राहील आणि साईड बाय साईड आपली कामंही होत राहतील. हे आता आपल्याला असं साखर टाकल्यानंतर थोड्या वेळ झाकून ठेवून द्यायचं बाजूला. साधारण 1 तासभर मी हे झाकून ठेवणार आहे. पहा, 1 तासानंतर पाहिलंय तर यामध्ये साखर विरघळलेली आहे आणि चक्का थोडासा पातळ झालेला आहे, कारण त्यात साखर विरघळलेली आहे. आता हे आपल्याला एका चाळणीतनं किंवा स्ट्रेनर असं असेल तर यामधनं आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे. याने काय होईल, हे आपल्याला एकदम स्मूथ पेस्ट मिळणार आहे. असा चक्का, घरच्या घरी केलेला चक्क्याची चव खूपच छान लागते. पहा, यातल्या सगळ्या ज्या काही गाठी किंवा काय असेल दह्यातल्या चक्क्यातल्या त्या सगळ्या विरघळून जातील आणि एक सॉफ्ट स्मूथ श्रीखंड आपल्याला मिळणार आहे. आपण व्यवस्थित हे गाळून घेऊया. सगळं मी काढून घेते. आता पहा कसं झालेलं आहे, एकदम सॉफ्ट पेस्ट मिळाली आपल्याला. आता यामध्ये आपल्याला केशर टाकलेलं दूध टाकायचं आहे. मी केशर दुधात भिजत ठेवलं होतं, ते दूध मी आत टाकते आहे. त्याच्याने रंग खूप छान येणार आहे. आणि ही वेलची पावडर टाकलेली आहे. पहा, काय सुंदर रंग आलेला आहे. आता हे कसं थोडंसं पातळ वाटतंय ना आपल्याला. आता हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. पहा, फ्रीजमध्ये मी ठेवलं होतं अर्धा तास आणि काढल्यावर किती छान दिसतं आहे. आता वरती वेलची पावडर टाकते आहे आणि थोडेसे बदामाचे तुकडे पण टाकते आहे. ते अगदी ऑप्शनल आहे. आणि थोडेसे केसरच्या काड्याही टाकते आहे. पहा, काय सुंदर श्रीखंड दिसतं आहे. अगदी घरच्या घरी श्रीखंड तयार झालेलं आहे. तुम्ही करून पहा असं पारंपरिक पद्धतीचं श्रीखंड. आणि कसं झालं ते मला नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशा वेगवेगळ्या व्यंजनांसाठी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.